गद्दार सरकार, गद्दार सरकार, खोके सरकार, कापसाला 14,000 रुपये भाव, कापसाला 14,000 रुपये भाव, सोयाबीनला 8,000 रुपये भाव, सोयाबीनला 8,000 रुपये भाव, अन्नाला बोनस, अन्नाला बोनस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला त्वरित मदत, मदत न करणाऱ्या सरकारचा, मदत न करणाऱ्या सरकारचा खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा, पागल है आपण कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, खोके सरकार, हाय 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 हाय, खोके सरकार, हाय 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 हाय, खोके सरकार, हाय 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 हाय, खोके सरकार, हाय हाय, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा, अरे खोके सरकार, खोके सरकार, शेतकरी विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, गद्दार सरकार, गद्दार सरकार, टक्केवारी सरकार, खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, खोके सरकार, शेतकरी विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, विमा कंपन्यांचे विशेष सरकार, खोके सरकार, खोके सरकार, अरे अवकाळीनं केली कासावी, अरे अवकाळीनं केली कासावी, अरे बळीराजा दादा कासावी, अरे या खोके सरकारचं करायचं काय? खोके सरकार, खोके सरकार, गद्दार सरकार, टक्केवारी सरकार, टक्केवारी सरकार, हाय शेतकऱ्याला मदत नाही. आता अवकाळी पावसाने राज्याचं नव्हतं झालं, सर्व पीक उद्ध्वस्त झाले, त्याला पैसे नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्यावर निर्यात लावून कांदा उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलंय, धानावर तांदळावर 20% कर लावून त्याला निर्यात कर लावून त्यालाही उद्ध्वस्त केलंय. शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुरू आहे. आणि सरकार केवळ पंचनामे वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही अशी भाषा करतो. म्हणून या राज्यापुढे आता पर्याय आहे सरकारपुढे की या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि अवकाळीचे पैसे, पीक विम्याचे पैसे, दुष्काळाचे पैसे, घोषणा नको, पैसे द्या, शेतकऱ्याच्या खात्यात पदरात पैसे घाला. ही मागणी करण्यासाठी आज आमची ही मागणी आहे आणि मागणी सरकारला मान्य करावी लागेल, नाहीतर सरकारला आम्ही बळ काढू देणार नाही. यासाठी आज आम्ही सुरू केलेलं आंदोलन. गारपिटीनं आणि अवकाळीनं शेतकरी त्रस्त आहे. कांदा उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, कापूस असेल, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. आणि अशाच्यामध्ये सरकार मोठ्या शासन आपल्या दारी करून झगमगाटाने कार्यक्रमात करत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी सरकार या शेतकऱ्यांना एक प्रकारे चेष्टा करण्याचा प्रकार करत आहे. आज ही संत्रा आहे, कापूस आहे, याची जर स्थिती बघितली तर मला असं वाटतं शेतकऱ्याला अशी दयनीय अवस्था झालेली आहे आणि सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याची खोटी भूमिका घेते. सरकार इन्शुरन्स मिळू देत नाही, स्वतः अनुदान देत नाही आणि
परिणामी शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतात. सरकारला याच्याशी काही देणं घेणे, सरकार संवेदनाहीन झालेलं आहे. सभागृहात आम्ही आवाज उठवू, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा हा लढा आम्ही चालू. तुमच्या मागण्या मान्य करत सरकार असं वाटतंय का? कराव्याच लागतील. या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतील. थँक्यू सर.